नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय भीम, जय भारत, जय संविधान. न्याय हवा, न्याय हवा, न्याय हवा. मी दिनेश रामचंद्र पाटील, राहणार अंबर्डे, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर. मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अंबर्डे ग्रामपंचायत, शाहवाडी पोलीस स्टेशन आणि अंबर्डे गावातील सर्व सुज्ञ नागरिक आणि सर्व जनतेला या व्हिडिओच्या द्वारे एक नम्र विनंती करतो की मी अंबर्डे गावचा रहिवासी रामचंद्र भाऊ पाटील आणि मालूबाई रामचंद्र पाटील यांचा मुलगा. तर विषय असा आहे मित्रांनो, 21/2/2026 रोजी आमचं एक पिंढर नावाचं शेत आहे. त्या शेतात माझी आई लाकडं आणण्यासाठी गेली होती दुपारच्या आसपास, 2-3च्या आसपास. आणि आम्ही मुंबईला असतो. गावी आई, वडील, माझी मिसेस आणि 2 मुली असतात. आणि आई त्या पिंढऱ्यात शेतात गेलेली लाकडं आणायला आमच्या वाटणीची, आमच्या हिश्श्याची. तर तिथं माझी चुलती, लहान चुलती उषा लक्ष्मण पाटील आणि चुलता लक्ष्मण भाऊ पाटील. त्यापैकी उषा लक्ष्मण पाटील हिनं आमच्या आईवरती जीवघेणा हल्ला केला. जीवघेणा हल्ला केला म्हणजे एकतर आमची लाकडं ती लपवून ठेवली होती, शेत मोठं आहे ते, आणि लाकडं लपवून ठेवली आणि पाठीमागून न कळत जाऊन धक्काबुक्की केली, डायरेक्ट धक्का दिला. त्याच्यामध्ये आमच्या आईच्या एका पायाला लागलं, तिथं पट्टी वगैरे मारले, सरकारी मलकापूर दवाखान्यात जाऊन वगैरे ते सर्व केलं आहे. आणि आमच्या आईच्या गळ्यातलं एक सोन्याचं डूल हरवलं, त्या झटापट्टीत हरवलं, तिनं तोडून घेतलं, इथं हात घातलेला गळ्याला, त्यावेळी ते हे झालं. आणि सदर ही बाब गावातील दक्ष नागरिक, माजी उपसरपंच, सरपंच, उपसरपंच बजरंग बापू सबका, एक ज्येष्ठ, एक सुज्ञ नागरिक वसंतदादा पाटील, आमच्या भावकीतलाच लागतो, सरपंच आहेत म्हणजे त्या सरपंचाचे पती नितीन बनसोडे, आणि इतर सगळ्यांच्या कानावर गेलेले. त्यांनी सदर घटनेची चौकशीसुद्धा केली तिथं उपस्थित महिलांच्याकडं. त्यावेळी त्यांनी सांगितलं सरळ की पूर्णपणे चूक ही त्या उषा लक्ष्मण पाटीलची आहे, म्हणजे आमच्या चुलतीची. आमची आई बेसावध गेली होती लाकडं आणण्यासाठी, रोजच्या रोज जाते तशी, आणि हिनं पाठीमागं जाऊन धक्का दिला, आईच्या पायाला लाकूड मारलं, तिथं लागलं, ते मलकापूर सरकारी दवाखान्यात पट्टी केली, गळ्यातलं कानातलं डूल ओढलं, ते अर्ध गेलं आहे, वरची साखळी आहे, खालचा डूल तुटलेला आहे एका कानातला, तो हरवला आहे, तिनं घेतला आहे, काय घेतलं आहे त्या झटापटीत ते हे झालेलं आहे. तर आता आम्ही मुंबईत, आई वडील म्हातारे, वडिलांना न्यूरोलॉजीचा त्रास आहे, हातपाय वगैरे हलतात, असे हात हलवत काम करतात. आणि आई एकदम म्हातारी झाले, तिला पण काही काम होत नाही. ही त्या मानानं तरणी आहे, इथं दोघंजण. तर यांचा गेली 30 वर्ष आम्हाला त्रास आहे. किती? 30 वर्ष. आम्ही मुंबईत आपली छोटी मोठी नोकरी करतो, गावी जातो थोड्या दिवस, इकडं तिकडं 2-4 दिवस राहिलं, त्याच्या नादाला पण लागत नाही, आम्ही आपलं येतो. याच्या पूर्वीचं आता हे झालं 21/2/2026. आणि ह्या बाबतीत माजी सरपंच बजरंग सबका आणि वसंतदादा पाटील, आमच्या भावकीतलंच आहे, वसंतदादा चुलत भावच लागतात, ते बोलले की आम्ही बसून दोंजाईच्या देवळात त्यांचं लग्न कार्य झालं की हा न्यायनिवाडा करतो, तोपर्यंत तुम्ही शांत राहा. अशा पद्धतीनं हे आत्ताचं झालं आहे सध्याचं. आणि 21/2/2026 दुपारी तिनं मारहाण केली, आणि 22/2/2026 तिच्या मुलाचं लग्न आहे दारात. तर तिनं ही एवढी डेअरिंग केली की आपल्या घरात शुभकार्य असताना एवढी मोठी डेअरिंग केली तिनं. म्हणजे तुम्ही विचार करा की आमच्या आईवडिलाला, बायकोला 2 मुले आहे, यांना किती त्रास आहे. कधी तर घाणघाण शिव्या देणं, हे करणं. मग त्या मुली माझ्या म्हणतात, पप्पा हे काय, आम्ही मोठी मुलगी 10वीला आहे, लहान मुलगी 8वीला आहे, बायको आहे, आम्ही त्यांच्या तोंडाकडं पण नाही बघत किंवा त्यांच्या नादाला पण नाही लागत. तर आम्हाला हा तिथं राहून बुक्क्याचा मार सहन करायला लागतो, आणि आम्ही आपल्या नोकरीसाठी इकडं मुंबईत. तत्पूर्वी आता हे न्याय देतो म्हणले ते गावातले सरपंच या घटनेचा, आणि शाहवाडी पोलीस स्टेशनला FIR नोंद केलेलं आहे. तत्पूर्वी 1995 पासून 1995ला आमच्या वडिलांनी त्याला घेऊन, आमच्या बारक्या चुलत्याला, म्हणजे वडिलांना 3 भाऊ, मोठा तुकाराम भाऊ पाटील, माझे वडील रामचंद्र भाऊ पाटील, आणि लहान लक्ष्मण भाऊ पाटील, आणि 5 आत्या आम्हाला, असं एक कुटुंब. 1995ला तो लहान गावात शेती करतो, हे करतो म्हणून माझ्या वडिलांनी त्याला एकत्रित घेऊन
घर बांधलं त्यावेळी 1995ला. घर वगैरे बांधलं, सगळं चांगलं होतं आमचं. घर बांधल्याच्या नंतर आम्ही मुंबईला निघून आलो, आमची फॅमिली म्हणजे मी, माझे आईवडील, बहीण आणि लहान भाऊ असे. आणि 96ला मिलच बंद पडली वडिलांची. मिल बंद पडल्याच्या नंतर आई पप्पानी आईला, बहिणीला, लहान भावाला गावी घालवलं परत. मिलला जायचे, बसायचे, हजेरी लावायचे, यायचे. मिल खटाव मिल, भायखळ्याची खटाव मिल 1996ला. नंतर तिने काय 96ला बंद पडली, नंतर हिसाब दिलाच नाही 2008-9 10पर्यंत हिसाबच नाही दिला. जायचं, बसून यायचं. मग वडील आले टेन्शनमध्ये, आता हे पोरं बाळं जागवायची कशी, घर बांधलंय आणि कर्ज डोक्यावरती, एवढं कर्ज. वडील आले टेन्शनमध्ये. वडील फिटर होते. मग महापा MIDCत एक हायटोन म्हणून कंपनी, तिथं त्यांनी 12 तासाची नोकरी पत्करली. 12 तासाची नोकरी पत्करत असताना मी त्यांच्यासोबतच मुंबईत राहिलो. माझं शिक्षण वगैरे गावाला, मग तोपर्यंत याचा त्रास चालू झाला. का तर ते घर बांधलेलं कर्ज भरायला लागेल, अर्ध कर्ज भरायला लागेल, असा त्याला गावातल्या लोकांनी, त्याच्या पाहुण्यांनी, बायकोकडचे पाहुणे म्हणजे बायकोचे मामा यांनी ते पिरियडचे, केदार पाटील म्हणून मोठं घर आहे त्यांचं पिरियडमध्ये, त्यांनी त्याला पट्टी पडवलं की आता तुला हे सगळं कर्ज अर्ध फेडायला देईल तुला, त्याच्यापेक्षा तू भांडणं चालू कर. आणि गावातली असतातच टगे बिगे, त्यांनी चालू केलं. आणि त्यानं 96 बसणं आमच्या संघ भांडणं चालू करून त्याला वडिलांनी सांगितलं, बाबा तू काय ह्याच्यात पैसे काय भरू नको किंवा काय हे नको करू, पण शांत राहा. माझं मी काहीतरी छोटी मोठी नोकरी करून हे कर्ज फेडतो, पण तू शांत राहा, त्रास देऊ नको शेताभातात. इकडं मी नोकरी करून दे, माझी बायको गावी आहे, मग तिला सांभाळून घे, व्यवस्थित हे कर. बरं, ते झालं. त्यानं काय सांभाळून घेतलं नाही. भांडणं, शेताभातात भांडणं, कुठं काय भांडणं, हे कर ते कर, हिथं आडवं लाव, ते शेत मला पाहिजे, चांगलं पिकत असलेलं हे, आणि ओबाड धोबाड आम्हाला. असून दे, वडिलांनी ते पण मान्य केलं. कारण कर्ज, त्या कर्जाच्या पायी आमची खोली होती रामनगरला दिघा ऐरोलीला, ती खोली विकली, कुलाब्याची खोली विकली. आणि वडिलांनी ते कर्ज कसं बिसं फेडलं. तेव्हा 2095-96ची गोष्ट, 96-7, तेव्हा 30-40 हजार, 30 हजारला त्या खोल्या विकल्या. तर आपली झोपडी होती अशी पत्र्याच्या, त्या विकल्यात आणि त्या अर्ध कर्ज फेडलं, म्हणजे जास्त टेन्शन नव्हतं म्हणून. आणि असा रोजगार करायचा आपला हे जाऊन. त्यावेळी मी, माझे वडील आणि माझ्या आत्तीचा मुलगा पिशवीचा तात्यासाहेब कृष्ण पाटील, हे आम्ही एकत्रित राहायचो. आणि असा आमचा संसार चालू राहिला. याचा पूर्ण साक्षीदार मोठा पिशवीचा आप्पा म्हणतो आम्ही त्याला, तात्यासाहेब कृष्ण पाटील, हा पूर्ण साक्षीदार आहे आमच्या वडिलांच्या कष्टाचा. आणि मी होत गेलं, दिवसामागं दिवस गेलं, तर हे विध गेलं, ते विध गेलं. बहीण इकडून मोठी होत होती तोपर्यंत माझी, तिचं लग्न, बारकं तोपर्यंत शाळेला जायचं, माझं शिक्षण, दैनंदिन खर्च, मग कुणाच्या तरी पैरे करायच्या मागून राहून शेती भाती अशी